हॅलो. हॅलो, नमस्कार बाबा. मी निलेश वसाई बोलतो, नंदुरबार. हो, नमस्कार सर, बोला. नमस्कार. ते रायगडचे जिल्हाध्यक्ष आपले ऋषिकेश पवार आहे की नाही, हां, त्यांनी आता सगळ्या ग्रुपवर मेसेज टाकलाय आपल्या 1 तारखेच्या उपोषणाच्या संदर्भात सांगलीच्या. बरोबर. मी आता सांगलीमध्येच आहे. होय. पोलीस स्टेशनला आहे. हो काय? हां, मग ते उपोषणच्या जो संदर्भाचे जे विषय घेतले आहेत, ते अतिशय आवश्यक विषय आहे बाबा. आणि ते विषय म्हणजे खरंच प्रशिक्षणात त्यांना आवश्यक, म्हणजे त्या आवश्यकता आहेच बघा. कायमस्वरूपीच्या लेटर रोजगारचे पॅड घेऊन प्रश्न चला. आहे, वयाची अट आहे, किंवा हे 2-3 विषय त्यात टाकले. परत मुख्यमंत्र्यांसोबत किंवा उपमुख्यमंत्री साहेबांच्या भेटीचे प्रश्न आहे. हां, महत्त्वाचे जे विषय टाकले आहे आपल्या उपोषणच्या संदर्भात. तर आमच्या नंदुरबारचे प्रशिक्षणार्थी बाबा याला पूर्णतः समर्थन आहे. धन्यवाद. खूप स्वागत आहे तुमचं. होय, आणि सर्वांचाच विषय आहे त्यात. होय, अजून कोणाला जर काही कुठला विषय त्यात वाढावा असं वाटत असेल, फक्त होय, पगार वाढीचा विषय जो आहे तो त्यामध्ये घालायचा नाही आपल्याला. होय, जेव्हा आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट होईल त्यावेळेस हा विषय मांडता येईल. होय. आपण अगोदरच त्यांना ह्या सगळ्या गोष्टी थांबवणं हे शक्य होत नाही. बरोबर, त्यामुळे आपण वेगळं काही समीकरण त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. बरोबर. त्यामध्ये आहे तो पगार, तो आहे तो पगाराचा विषय न छेडता आपल्याला हां, शांततेने संयमी पद्धतीने नियोजन करायचं आहे. बरोबर. मग या उपोषणच्या संदर्भातच आम्ही काल आमच्या जिल्हा तालुका प्रतिनिधी आहे की नाही बाबा, हो, त्यांच्यासोबत संपर्क साधला. जवळ 6 तालुक्याचे प्रतिनिधी आमचे. मग त्यांना तो बर, विषय सुचवला, की 1 तारखेच्या उपोषणच्या विषयी बाबांनी बरेच ग्रुपला व्हिडिओ वगैरे, मेसेज वगैरे चालू आहे. तर आपण त्या हो. गोष्टीला समर्थन द्यायचं की नाही द्यायचं, असं करून आम्ही काल गुगल मीटिंगचं आयोजन केलं 9 तुमचं वाजता. तुमचं काय मत आहे? तुमचं काय अजून शंका आहे का? तुमचा काय विषय आहे का अजून? नाही, नाही. काय विषय नाही बाबा. तेच महत्त्वाचे जे विषय आहेत, तेच त्या आपल्याला उपोषणाला घेतलंय बाबा. कारण की बर, ठीक पहिला आहे, ठीक. विषय महत्त्वाचा आहे, की कायमस्वरूपीचा रोजगार. तुम्ही आता मला सांगा, तुम्ही 25 आणि 30 आणि 40,000 जर मागत बसले, होय, तर तुम्हाला आता काल घेतलं कामाला आणि लगेच तुम्हाला एवढ्या प्रमाणात जर बाकीची गोष्टी मागत बसले तर ते शक्य होणार नाहीये. बरोबर. त्यामुळे आपल्याला ते पहिला इथं घरात तरी जाऊ द्या. होय, आणि मग आपण सरकारनं बाकीच्या गोष्टी बोलतोय. आता आपण मुंबईला कितीतरी आंदोलन केले. होय, आपण ते आंदोलन करत असताना एकनाथ शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांची भेट होणार असं सांगितलं गेलं. होय. पण अद्याप त्या बाबतीत भेट होत नाहीये त्यांची. बरोबर, तर ती भेट पण महत्वाची आहे. बरोबर. त्याबरोबर दुसरी गोष्ट नंतर मग आपले दिनेश महाजन साहेबांची भेट झाली. पण तिथं नेमकं काय झालं त्याही संदर्भात आपल्याला काही माहित नाही. फक्त त्या संदर्भातले महत्वाचे विषय आता माझ्याकडे कसं, मी जेव्हा जेव्हा कुठल्या मंत्री महोदयांना भेटलो तर स्टार्टिंग पासून एंड पर्यंत तिचं कॉल रेकॉर्डिंग म्हणा किंवा बाकीची गोष्टी म्हणा, आपण त्या गोष्टी तिथं हे केलेल्या आहेत. म्हणजे बरोबर. स्पष्ट केलंय प्रशिक्षणाच्या सोबत. स्पष्ट केलं. कारण का की त्यांचं लक्ष आपल्याकडे लागून राहिलेलं आहे पोरांचं. होय, आणि त्यांना कुठेतरी चुकीचा मेसेज जाऊ नये हीच भावना आहे ना आमची. होय, होय, होय. आणि महत्त्वाचा विषय हाच आहे, की उपोषणच्या संदर्भात आपण मेन व्यक्ती आहे, जे उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री साहेब हा, यांच्या भेटीशिवाय आपण प्रश्न आपले जोपर्यंत रोजगारचे हा. प्रश्न यांच्या तोंडातून शब्दवाले निघत नाही, किंवा पुढील वाटचालीचा संदर्भ दादा होत नाही आता कसं तोपर्यंत. आहे की होय, 14 तारखेचा विषय तुम्हाला सांगतो. 14 तारखेला जेव्हा तुम्ही आंदोलन मुंबईत झालं, होय. त्यानंतर आल्यानंतर लगेच पहिल्या दुफेरीमध्ये काय झालं की हं. हा निर्णय होणं गरजेचं होतं. आणि हो. लगेच पत्रकार परिषद घेणं गरजेची होती किंवा तिथं बरोबर, सांगणं गरजेचं होतं. ते बरोबर, जर नाही सांगितलं असतं किंवा तो विषय छेडला नसता तर पुढल्या महिन्यात निवडणूक लागणार आहेत. बरोबर. आणि जर तुमचं एकदा ते काम जर संपलं होय. तर मग नमस्कार, नमस्ते करेक्ट. होय, काय नाही, आंदोलन आहे तुमच्या पोलिसांच्या अंडरमध्ये. हो, ऐकतो. मुलांच्या भवितव्यासाठी आंदोलन आहे. होय. आपण सहकार्य करावं एवढी अपेक्षा नाही. आहे. हॅलो. हॅलो बाबा. हा, आपण म्हणजे हा, मुंबईचे बोला आंदोलन ना. बघितलं की नाही, तिथं नाही प्रशिक्षण ते पोहोचले, पण नाही, नंतर तिथं कसं त्याच्या आहे की रिझल्ट पण आणि त्यानंतर महत्वाचं आहे बाबा. नाही, हा. आणि त्यानंतर आम्ही गप बसत नाही. हे चालूच आहे. हे एवढा होय, मोठा मॉब तिथं आला आणि शांत बसला, हे होय. तिथं बरोबर नाही. बरोबर. एखाद्या त्या खात्याचा मंत्री जर तुम्हाला सांगत असेल की आम्ही काय असं वक्तव्यच केलं नाही, होय. मग आपण मागणारे चुकीचे आहोत का? बरोबर, मागणारे दोषी आहोत का? बरोबर. त्यांचे व्हिडिओ मग सुद्धा हे जर व्हिडिओ देखील आहे ना आपल्याकडे, की त्यांनी जे मग आश्वासन एवढ्या दिले हे सगळ्या गोष्टी इलेक्शनच्या असताना टायमाला. मग आपण ते जर कोणतरी बोलणं गरजेचं आहे. होय, पाचही नेतृत्वाच्या माध्यमातून ते होणं अपेक्षित आहे. पण ते बरोबर. नाही झालं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. पण होय, आता मी आपलं असं ठरलं होतं वर्ध्यामध्ये की जर कोणी एका नेतृत्वाने निर्णय घेतला तर बाकी नेतृत्वाने सगळ्यांनी सहकार्य करायचं. होय, आणि ते काय वैयक्तिक माझा कार्यक्रम नाही, प्रत्येकाने त्या ठिकाणी प्रत्येकाला फोन करणारच आहे. होय. आणि नेतृत्वांना देखील मी आमंत्रित करतोय सर्वांनी की बाबा सगळ्यांनी तिथं सहभागी होणं गरजेचं आहे. बरोबर, आणि बाकीची मंडळी पण बघा, सांगली पश्चिम महाराष्ट्र प्रमुख या विषयाच्या अनुषंगाने मी हा निर्णय इथला घेतलेला आहे. बरोबर, आणि पहिला जो निर्णय होता तो माननीय बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून होता. उद्या जर समजा बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी माझं उपोषण झाल्यानंतर लातूरला जर उपोषण करतो म्हटले तर होय. आम्ही तिथं जाणार, तिथं आम्ही काय बोलणार नाही. बरोबर. जायलाच पाहिजे, काय आम्ही त्या हरकत नाही. आम्ही त्या गोष्टीवरती आम्हाला न विचारता केलं तरी काय हरकत नाही. पण तेव्हा त्यांनी या म्हणतील तेव्हा तो आम्ही तिथं जाऊ. पण पण संपूर्ण आम्हाला
बाबा म्हणजे आपलं जे नियोजन आहे की नाही संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना पटत आहे आणि महत्वाचं तर आमच्या नंदुरबारच्या प्रशिक्षण आपला 13 तारखेचा दौरा आणि होता बघा. राहिला प्रश्न असा की होय, नंदुरबारचा जो विषय आहे, होय, नंदुरबारच्या विषयाच्या अनुषंगाने बघितलं तर त्या ठिकाणी तिथल्या मुलांची संख्या बघितली, तिथली जी परिस्थिती बघितली, तर त्या मुलांना खरोखर एक उत्साह आहे त्यांचा प्रत्येकानंच करणे. होय. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपल्या सर्वांची सहकार्याची गरज आहे. बरोबर, आणि विषय कसा आहे की एका नेतृत्वाने म्हणजे एका निर्णय घेतला तर निर्णय वैयक्तिक घरचा नाही घेतला ना, बरोबर. सगळ्या प्रशिक्षणार्थीचा विषय आहे. होय, जर कुणी जरी निर्णय घेतला तर तोच विषय निर्णय घेणार आहे आपण, की बरोबर. बाबा इथं काहीतरी व्हायला पाहिजे किंवा काहीतरी घडलं पाहिजे. होय, हाच विषय तिथं असणार आहे. बरोबर, तर त्या अनुषंगाने तर तो विषय चालेल ना त्याचा. बरोबर. हा माझ्या नंदुरबारच्या जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांचे बरेच फोन आले हा बाबा, की सांगलीचे जे उपोषण आहे त्याला आपण हा जात की नाही आमच्या नंदुरबारच्या प्रशिक्षणार्थ्यांचे हा मला वैयक्तिक बरेच असे फोन आले, की सांगलीचे उपोषण आहे त्याला तिथं आपण जात की नाही, काय नियोजन बघत आहे हॅलो असं कर मला बरेच हा कॉल. हॅलो. हा आमचे नंदुरबारचे प्रशिक्षणार्थ्यांचे मला फोन होते. बरोबर हा हां, मग सांगत होते, की आपण सांगलीला जायचं की नाही जायचं असं बरेच असे फोन यायचे. 2-3 दिवसाच्या मागीलची गोष्ट. मग मी हो त्यांना हो सांगितलं, की आदरणीय तुकाराम बाबांच्या नेतृत्वात हे उपोषणचे नियोजन आहे. जोपर्यंत कायमस्वरूपीचे रोजगारचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण तिथून काय उठणार नाही नाही नाही. आपल्याला बघा, बरोबर? एका दिवसामध्ये हा लढा संपणार नाही दादा. एक पहिली बरोबर, गोष्ट म्हणजे बरोबर. आता इथं जर समजा एकनाथ शिंदे साहेबांची भेट झाली किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट झाली, होय. तर तिथं काय होणार आहे ते सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल ना. होय, आणि पोहोचेल ना, पोहोचेल मीडियाच्या ना. माध्यमातून आता कसं आहे की एवढं मोठं मुंबईमध्ये आपण आंदोलन करतोय, होय, तिथं मीडिया दखल घेत नाही किंवा बाकीची गोष्टी अडचण आहे. तर होय. ह्या गोष्टीवरती जर पण विचार करणं गरजेचं आहे. बरोबर. महत्त्वाचा विषय आहे बाबा आणि हे मी तुम्हाला सांगतो आमच्या जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो. जास्तीत जास्त संख्येने आम्ही या उपोषणाला हा समर्थन देणार आहे आणि जे उपोषणचे आमचे नाही करता सांगलीचा प्रवास 800 किलोमीटरचा प्रवास आहे बाबा. तरी आमच्या जिल्ह्याचे 100 प्रशिक्षणार्थी सांगतात की बाबांच्या नेतृत्वात आपले प्रश्न सुटायला पाहिजे आणि आपण त्यांना प्रश्न सुटण्यासाठी जे उपोषणचे नियोजन आहे, तर आपण त्याला 101% समर्थन द्यायला पाहिजे. असं करून आमच्या जिल्ह्याच्या म्हणजे समर्थन आहे म्हणजे आहे. बाबा म्हटलं की आपले प्रश्न सुटताय असातला विषय झाला तो. मी आपल्याला एक विनंती करू इच्छितो की हो आपल्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा. होय, आणि हा वैयक्तिक माझा एकट्याचा विषय नाहीये. होय, हा तुमच्या सर्वांचा विषय आहे आणि हो. तुमच्या सगळ्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलेला आहे. बरोबर, आम्ही बरोबर. आमचं नाव मोठं होण्यासाठी किंवा आमचं काय होण्यासाठी आम्ही कुठे जर बाकीच्या गोष्टी गेलो होय. किंवा एखादा कार्यक्रम केला तरी त्याच्या बातम्या होत असतात. याच्यापेक्षा वेगळं काय होत नसतं. हां. आपण हा जो लढा आहे तो 36 जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून प्रत्येकाने पूर्ण हं. ताकदीनिशी बरोबर. सहकार्य करण्याची भूमिका ठेवा. होय, आम्हाला जेवढं सहकार्य करता येईल, जेवढं आम्हाला इथं व्यवस्था करता येईल, एक होय. नेतृत्व म्हणून हं. त्या सगळ्या गोष्टी सक्षम अशा पद्धतीने करण्याचा 100% मी प्रयत्न करतो. बरोबर, ठीक आहे. बरोबर. बरोबर बाबा. म्हणजे आणि ह्याला प्रश्न असा की हां. सर्वांना माझी विनंती आहे की नेतृत्वाने देखील आपल्या सर्वांना विनंती आहे हं. की कुणी देखील असं मनामध्ये संभ्रम घ्यायची गरज नाही की बाबाने आम्हाला विचारलं किंवा काय नाही. जे एकदा जर एका नेतृत्वाने निर्णय घेतला योग्य वाटतोय, आता होय. तिथं माझ्या इथं निर्णय घेतला तर तो मला तो कव्हर करावा लागेल. तर बरोबर. तिथलं जी परिस्थिती आहे, जिथे त्या भागामध्ये जे नेतृत्व डिक्लेरेशन करेल त्याने ते पूर्ण त्याची जबाबदारी घेऊन बरोबर. ते पार पाडणं गरजेचं आहे. बरोबर. त्यामुळे कुठली पण कुठं जरी काही निर्णय घेतला तर आम्ही त्यांना समर्थन देऊन त्याचं आम्ही सहकार्य करू, सहभागी होऊ. तुम्ही बरोबर. आम्हाला विचारलं का नाही असा शब्द तिथं माझा तोंडातून कधी देखील येणार नाही. बरोबर. तुम्ही जरी निर्णय घेतला तरी देखील आम्ही त्याचं समर्थन करून तुम्हाला स्वागत करून आम्ही तुमच्यामध्ये सक्रिय होऊ. पण तुम्ही बरोबर. आम्हाला न विचारता निर्णय घेतला, तुम्ही हं. असंच केलं, तुम्ही तसंच केलं, असं माझ्या तोंडातून कधी येणार नाही. बरोबर. आतापर्यंत आलं नाही, इथून पुढे देखील कधी येणार नाही. बरोबर. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे हं. की जे मी करायला लागलोय माझ्या स्वतःसाठी नाहीये. आता बरोबर. वेळेत बॅटिंग करणं गरजेचं आहे. वेळ कमी असल्यामुळं बरोबर. या सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीच्या अगोदर हा उठावा जर केला तर बरोबर. सांगलीमधून चांगल्या पद्धतीने होय. उठावा होईल. जिथं होय. चांगल्या लोकमंडळी आहेत. होय. तर त्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने हा विषय पूर्ण क्लिअर होऊन जाईल. माझी आपल्याला विनंती आहे की कुणी देखील संभ्रम न करता जेवढं जास्त संख्येने सहभागी होता येईल बरोबर. तेवढं सर्वांनी सहभागी व्हावं. ओके. बरोबर, बरोबर. बाबा मी नाशिकच्या ग्रुपला जेव्हा मीटिंगला जॉइन झालो की नाही, तिथं आमची ही चर्चा झाली. त्यांना देखील सांगितलं जसं आम्ही नाशिकमध्ये साईबाबा शिर्डीच्या दर्शनासाठी आमच्या इथले जे भक्त लोकं असतात, ते 10 दिवस, 15 दिवसा अगोदर चालत मौली मी येतात. तुम्हाला एक प्रश्न उत्तर देतो देवाच्या की दर्शनासाठी. 100% होय, 100% तुम्ही मुद्दा तुमचा जो रास्ता आहे मी हां, बघितले काल ऐकलं ते. होय. तुम्हाला मी सांगतो की आळंदीला जेव्हा निघत असतात तेव्हा त्यांची व्यवस्था काय होते का बरोबर. किंवा बाकीची गोष्टी आपली मानसिकता ठेवा. हां, आपण या ठिकाणी शिस्त न बघता आपण या ठिकाणी आपल्या सोयीनुसार ह्या गोष्टी न बघता आपल्याला बरोबर. प्रशासकाच्या माध्यमापर्यंत आपली व्यथा किती व्याकुळ झालोय किंवा किती त्रास करतोय, बरोबर, पावसात किती बरोबर, भिजतोय, बरोबर. या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. मी बरोबर. आता सध्या पोलीस स्टेशन मध्ये आहे. ठीक आहे, ठीक आहे बाबा. अं, ठीक आहे. काही अडचण नाही. बघा मी सांगली जिल्हा पोलीस महाराष्ट्र लोकसेवा हक्क आदेश हं, हे कुठल्या एरियामध्ये शहर पोलीस स्टेशन हं, हद्दीमध्ये आहे.
आणि साहेबांशी चर्चा करण्यासाठी आलो इथं, बरं बाबा, बोलून ठीक आहे, ठीक घेतलेलं आहे. आहे. पण बाबाला मी शब्द देतो, की आमच्या नंदुरबारचे पूर्णतः समर्थन आहे बाबा या उपोषणाला आणि आम्ही ठीक आहे. 1 तारखेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहते बाबा सांगलीला. आपलं सर्वांचं स्वागत आहे. हां. धन्यवाद महोदय. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद बाबा. ठीक. ओके महोदय. ओके. हा.